आलू ले लो कांदा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आहे भोसलेच मेन्शनला. पण भोसले कुठे आहे? भोसले येत आहे ना गार्डन एरियामध्ये. आले 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 भोसले आले तलवारी घेऊन. दाखवा भोसले तुमच्या. भोसले आले, न्यू बॅट. भोसले आले तलवारी घेऊन. भोसले आज आले तलवारी घेऊन आणि बॉल. आणि मी पण तोप गोळे घेऊन आलोय आज डायरेक्ट. बॉसची रे माझ्या. विवेक नाही रे बॉसची. नाही का? गायब का? सस्ता विराट कोहली. नमस्कार मित्रांनो, आम्ही परत आले आमच्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता चाललोय आम्ही कुठे चाललोय आपण मित्रांनो? आम्ही आता चायनीज आज पण आम्ही कमलेश भोसले या माणसाला आम्ही काय करणार आहे? रील करणार आहे का? व्हाईट वॉश करणार आहे. व्हाईट वॉश. मित्रांनो, व्हाईट वॉश म्हणजे मी रोज क्लिस्टर वॉश करतो, आज व्हाईट वॉश करून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. पाण्याचा कलर काय आहे? क्रिस्टल. दगडाने धुते. बाई ते स्टोन नाही बोललो रे. एवढे अनएज्युकेटेड पोर आहेत ना आमचे, काय सांगावं तुम्हाला. नवीन बॅट काश्मीरवरनं बॅट मागवलेली मित्रांनो. कोणता? आता याला वाटतं काय शब्दरचना ते आमची गायकवाड आहे, आमची पिढ्यानपिढ्या आमचे वकार. अनमोल रतन आहे ना आपल्याकडे. हां, टोटल 6. 24 करोड रुपये. 18 अरे या यशाला कुठेतरी सोडून या रे. ते तुला आठवतं का? टोटल कर ना. आपल्याला शाळेत प्रश्नपत्रिका भेटायच्या बाय, पाठ करून यायचा, इंग्लिशचे स्पेलिंग विचारायचा, आपण व्हायचं मला पेपर दाखव. मित्रांनो, मेन याचा प्रॉब्लेम होता, याच्याकडनं सर्व पाठ होत नाही, पण याला स्पेलिंगच नव्हता लक्षात. याचा आम्ही फायदा घ्यायचो. हा होता का? माझ्याकडे अजून बरं का त्या कन्याच्या नाही रिझल्ट आहे माझ्याकडे, बालवाडीपासून तर 7वी 8वीपर्यंत सगळ्यांकडेच असतात ते. माझ्याकडे अजून पण ज्या त्या कंडिशनमध्ये माझं मित्रांनो एवढा डाऊनफॉल झालेला आहे. मी माझ्या स्कूलमध्ये नेहमी फर्स्ट यायचं. लावून माझा नंबर आहे ना 33 राहायचा मित्रांनो, आणि याचा 34 राहायचा. माझ्या मागच बसायचा ना तो. अरे पण मग नंतर. आणि मित्रांनो, मी मॉनिटर होतो, एक नंबर माझा राहायचा. स्किप. तर मित्रांनो, आम्ही आलो आतापर्यंत आमच्या चायनीजच्या डेस्टिनेशनला. आणि आता इथं सौरभ आहे आम्हाला पार्टी देणार आहे. ओ प्लेस चालू, प्लेस जगह नाही. लवकर खाऊ आणि लवकर आणा आमचा आजचा टेबल. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे चायनीज खायला. तर बघू, चायनीज वगैरे खाऊ, नंतर कमलेश पराजितच आहे. ओके, अजून कोणाला काय बोलायचं आहे का? बंद करू, खाल्ल्यानंतर बोलतो मित्रांनो. खाताना मी दाखवत पण बोलतो. धाला दोने उसाचा ताजा रसे चौऱ्यात ते आपलं नाही का. चला माझ्या माग म्हणा मामा. इंद्र वृद्धश्रवा स्वस्ति न पूगा विश्ववेदा स्वस्ति न तारेषु अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती.
चला काका या, मावशी काकांच्या हाताला हात लावा. ये दादा बस, ये ताई बस, बोला मम तत तत बल पहिला पुष्पर्थ पुष्पार्थ इत्यर्थ नित्यार्थ. आम्ही चिकन खाऊन आलोय त्याच्यामुळे शुद्धी करतोय मित्रांनो. आता मित्रांनो आम्ही आत्ताच आपल्या DY पाटील स्टेडियमला पोहोचणार आहे. हो तर खूप स्ट्रगल आहे काही तुम्ही बघू शकता. वन वे रोड आहे, फॉलोअर्स आम्हाला पुढे जाऊ देत नाही. नका मागे नका. अरे ठीक आहे. पुढे न्यूजची गाडी चालली आहे. तर पुढे आता आम्ही त्यांना दुसऱ्या साईडने पाठवलंय. चाललंय आता पाटील स्टेडियम. आणि थंडी पण खूप आहे मित्रांनो. नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेट खेळण्याचा वेगळाच आनंद. खूप आनंद आहे. पण थंडी जेव्हा मारते ना कमलेश, कारण की कमलेशची 2 वेळेस मारल्या गेली बारदान पाटेकर. अच्छा हे रोज बारदान पाट्यावर येतो. थंडीचा त्याचा खूप सांगणार आहे. बिचारा खूप स्ट्रगल आहे रे. पप्पा त्याला रोज एक रोल्स रॉयस देतात वेगवेगळ्या कलरची. तर जावळा. मित्रांनो, आम्ही पोहोचले आमच्या स्टेडियम. DY पाटील स्टेडियमला. कोणीच नाही पण आहे अजून. ना कोणी डाय महेंद्र बाहुबली डाय महेंद्र आलेला आज. दायमेंद्र गोळापैकी गोळापैकी. One minute later. मित्रांनो आपण आता मॅच चालू करतोय. तर एक साईडने कमलेश, साई आणि दादू, दुसऱ्या साईडने दादू, सौरभ आणि स्वतः मी. तर लेट्स द बिगिन. It's a 4. दुई रन. आपण समोरच्या कमलेश भोसले याच्या टीमला दिलेले आहेत 25 रन टू विन. खूप झाले त्यांना. 4 ओव्हर मध्ये 25 रन करायचे तुम्हाला. 22 झाले. सांजार याला परत 2-3 हे चिडी खेळणं चालू केलं यांनी. परत सांग. आमचा मॅक्सवेल दाखव रे पाय. एक पाय इंजर्ड असताना पण आमच्या मॅक्सवेलने 25 रन केले, 24 रन केलेले आहेत. 25 रन टू विन आणि 25 तीन आहे. ना कमल्या 14 गेले तुला. दादूला 2-2 चे 5 गेले. किती होता? 5 गेले 5. सो गाईज आता आमची बॉलिंग झालेली आहे. बॅटिंगचा टाइम आलेला आहे. याच आता 25 रनांचं टार्गेट दिलेलं आहे. बघू पळून जाय तू. त्याच्यावर भरोसा नको ठेवू. काही कामाचा नाही तो. पहिली विकेट गेली आहे. हे बघा आलं बघ एवढं गांड पळत. तर आता आमचा मेन बॅट्समन उतरलेला आहे दादूभाई. तर आपण घेऊया आता. खूप मोठा सीन झाला होता गाईज. आता आउटच झाला असता आमचा एक मेन प्लेअर. पण बघूया करू काहीतरी. हे नुकड्यांना तर हरवून टाकेल मी असं पण तरी चेक. वाईट आहे वाईट आहे. लागू राहिला. चारल्याचं फर्स्ट स्टेशन. सारन अरे आउट.
दोन आहे पडला 10 रन. अरे कॅमेरा ऑन करा इतकी बेइज्जती किती रनाने हारला किती रनाने हारले ते 14 रनांनी हारले. रन किती केले त्यांनी त्यांनी एकच केला. आणि हे काय 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 बोलत होता कमलेश काल काय करणार होता काय काल काय बोलत होता व्हिडिओ आहे ना बोलला व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो हे बघा आमचा यश आणा मस्त रे 8 रन. रन नव्हता का किती टीम आहे 25. एक्सक्यूज मी हॅलो 25 रन करणार होता का आला कुठे कुठे वाघ कुठे तेरा वादा वो कसम सांगितलं कडक रे हार दिवस हा मी खूप सदम्यात आहे. मी हारलेलो आहे आणि उद्या यांचे तोंड तुम्ही बघायच्या तयारीत राहा. डायरेक्ट चॅलेंज आहे. चल चॅलेंज चॅलेंज ऍक्सेप्टेड. तर मित्रांनो आजचा दिवस पूर्णपणे सफल झालेला आहे. पूर्णपणे कमलेश रडलाय आणि त्याला खरंच घरी जाऊन झोळीतच झोपायचं आहे. आम्ही स्वतः झोपा द्यायला जाणार आहे. 4 मॅच झाल्या 4 पैकी 1 मॅच आम्ही जिंकलोय. एक मॅच जिंकले नाहीये मित्रांनो ते. आता 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 तुझ्या देईल बर का मी. कोणती मॅच जिंकले? हा 1 मॅच जिंकले. आम्ही तीन मॅच जिंकले. 3 मॅच लगातार 3 मॅच जिंकलोय. लगातार जिंकलोय. चांगले कमले. तर लास्टची 5 नंबरची मॅच होती मित्रांनो. त्याच्यात या सगळ्या विषयाचा एंड झाला असता पण कोणीतरी छेड काढली एका मुलीची त्याच्यामुळे आम्हाला नाही छेड कॅन्सल करावं लागलं. जे आहे ते आहे मित्रांनो. एवढ्या लवकर आमचं गार्डन बंद होत नाही. तो माणूस आला होता गार्डन बंद करायला. हो 10 वाजता बंद झालं त्याच्यामुळे. नाही तर कमलेशने आम्हाला सॉरी बोललंच असतं. काहीच नाही मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन मारले होते मी ह्यावेळेस जे होतं ते. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉलात किती रन होते? 1 रन मारलेला होता. 3 बॉल बाकी होते आणि चुकून पडलेले होते ते. म्हणजे चुकून काहीच नव्हते पडलेले. चुकून रन मारलेले होते. नाही टायमाला पण मारलेच होते मी. टायमाला लास्टला काहीतरी मारला तर मी 1 रन मध्ये 3 बॉल बाकी होते कमलेशच्या मित्रांनो. बोलण्यावरनं तुम्हाला वाटत असेल की कमलेश किती उदास आहे बिचारा. त्याला सपोर्ट करा. तुम्ही कमेंट केली ना कमलेशच्या बद्दल सिंपती दिली तर आम्हाला माझ्या मी मोबाईल मध्ये पण शूट केलेला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ पण या ब्लॉग मध्ये टाकणार आहे आम्ही. ते पाहू नाही टाकला ना ते व्हिडिओ मी शेअर करतो. आता लगेच करतो मित्रांनो. ब्लॉग 2 मिनिटाकरता क्लोज करतोय. नाही काही गरज नाही मित्रांनो. घरी जाऊन करू आम्ही. मी 12 वाजेपर्यंत ना मित्रांनो काही पण करेल. ती व्हिडिओ याला शेअर करेल म्हणजे करेल. आणि कधी ती व्हिडिओ नाही आली ना ब्लॉग मध्ये तर मग उद्या यशची वरात निघणार आहे. हे फिक्स आहे. घंट्या नाही घंट्या वाजवत फिरेल तो. पहिली गोष्ट चाललंय मालेगाव. तर हा मित्रांनो उद्यापासून आपण ब्लॉग मध्ये थोडाफार फरक चेंज काय तर त्याला चेंजेस करणार आहे. त्याच्यामध्ये इफ पॉसिबल असेल कमलेशने सौरभ एकत्र ब्लॉग काढतील आणि मी वेगळा ब्लॉग काढेल. पण आम्ही तिघं कंटिन्यू तो मर्च करून आम्ही टाकू मित्रांनो. मर्च करून आम्ही तो व्हिडिओ टाकू आणि त्याला पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आता उद्यापासून 3 वेगवेगळ्या लोकेशनचे 3 डेंग्यू दिसतील. कारण की याचा धंदा आहे. बिझनेस आहे. सॉरी फॉर माय वर्ड. याचा बिझनेस आहे. सो त्याला तिकडे जावं लागतं. त्याच्यामुळे मग काय बोलवलं आलं 5 दिवस तो इकडं होता. फक्त समजून घ्या 5 दिवस पण का बरं होता तो इकडं. ते त्याला जरा शेम पेन होतं. फूड स्विंग्स व्हायचे.
काय विषय नाही मित्रांनो. उद्यापासून आम्ही तिघे पण वेगवेगळ्या जागेवर शूट करू आणि मर्च करून टाकू. आणि तिघांपैकी ज्याचा पण आम्हाला कंटेंट आवडणार नाही, इवन तो यश का असे ना एडिटर, तरी त्याचा कंटेंट आम्ही ब्लॉगमध्ये टाकणार नाही. हां त्याचा कटला होणार. यस. तर आमच्या व्हिडिओला असंच लाईक सबस्क्राईब करत राहा आणि नोटिफिकेशन ऑन करून आपल्याला कमेंटमध्ये आमचा ब्लॉग कसा वाटतो त्याची आम्हाला कमेंट करा. कमेंट करत राहा. धन्यवाद मित्रांनो. बाय. गुड नाईट.